मका बियाण्याच्या किमतीत झाली वाढ। येवला तालुक्यासह परिसरात पावसामुळे अनेक गावांमध्ये शेतकरी खरीपाची पेरणी करत असून यावेळी मका बियाण्याच्या किमतीत 300 ते 350 रुपये पिशवी मागे वाढ झाली असल्याने याचा फटका नक्कीच मका उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे। तर दुसरीकडे सोयाबीन बियाण्याच्या किमती यावर्षी कमी झाल्या असल्याची माहिती बी बियाणे व रासायनिक खत विक्रेत्यांनी दिली आहे। तालुक्यामध्ये पावसाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात बियाण्याची मागणी चालू झालेली आहे। सर्व शेतकरी बंधूंना पाऊस पडल्यामुळं सगळं खुश आहे। चालू वर्षी मका बियाण्यामध्ये सर्व कंपन्यांच्या बियाण्यात साधारण 300 ते 500 रुपये पिशवी ही वाढ झालेली असून कंपनीच्या या विविध खर्चामुळे त्याचे ट्रान्सपोर्टिंग आणि यावरचे असलेले सीड प्लॉट तसेच इतर खर्चामुळे ही नाईलास्त कंपन्यांना बियाण्यामध्ये वाढ करण्यात आली आहे। परंतु या उलट सोयाबीन बियाण्याच्या पिशवी मागं सरासरी 400 रुपये पिशवी ही कमी झाली आहे। त्याचं कारण असं आहे की मागच्या वर्षी सुद्धा बियाणं सोयाबीन जे झालं त्याला काही एवढी गिराईकी नसल्यामुळे सोयाबीन मागच्या वर्षी पण पडले कंपन्यांकडून पडले। तसेच बाजरी बियाण्यामध्ये 100 रुपये ते 50 रुपये पिशवी, मूग बियाण्यामध्ये 150 ते 200 रुपये पिशवी अशी वाढ यावर्षी बियाण्यामध्ये झालेला असून शेतकरी वर्गामध्ये याबद्दल थोडी नाराजी असली तरी पाऊस चांगल्या प्रमाणात असल्यामुळं मका बियाण्याला सगळ्यात मोठी मागणी असून कपाशी बियाण्यामध्ये मागील सरासरी प्रमाणेच रेट आहे। तर मका बियाण्याची यावर्षी मोठ्या प्रमाणात मागणी।